तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अवगत करायचं आहे. आपण आपल्या या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधांच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्व दिलेले आहे. आणि आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आपलं मंचरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणीवर्धन करण्यासाठी आपण तांबडेपाण्यामध्ये दुसऱ्या रुग्णालयाची बांधकाम त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं. त्याचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे आणि काही काम ते पूर्ण व्हायचं राहिले. ते कामसुद्धा गतीने सुरू आहे. मला हे सांगायला आपल्याला आनंद वाटतो की आपल्या काल ज्या माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पुरवणी मागण्या विधानसभेला सादर केल्या त्या अजून मंजूर व्हायच्या आहेत, परंतु आता एकदा त्या सादर झाल्या की त्या मंजूर होतातच, त्याला काही प्रश्न येत नाही. तर त्याच्यासाठी ह्या आपल्या आरोग्य यंत्रणाच्या बळकटीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये साधारणपणानं 76.23 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि माझी खात्री आहे की हे 76.23 कोटी रुपयाचा हा जो निधी आहे हा आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्यासाठी त्या ठिकाणी निश्चित प्रकारे पुरेसा होईल. आता आपली नेहमीच भूमिका ही राहिलेली आहे की जरी इमारती बांधून जरी झाल्या तरी डॉक्टर्स बाकीचा स्टाफ हा आपल्याला मिळाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने जे आदेश काढलेले आहेत ते आदेशामध्ये मंचर उपजिल्हा रुग्णालयाला आणखी 259 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि ही 259 पदं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतील, बाकीचा स्टाफ असेल, त्याची सगळी तो GRS मी तुम्हाला देणार आहे. आणि ती सगळी पदं